श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. मंडळी, आपण अध्यात्माकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय सांगत असतो नेहमी, का तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. मग स्वामींचं नामस्मरण करताना काय होतं, बऱ्याच वेळा बरेच जण मला सांगतात किंवा माझ्या बाबतीत पण असं होत असतं की आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन भरकटतं, मनात वाईट विचार येतात. हे तुमच्या बाबतीत पण होतं आणि माझ्या बाबतीत पण होतं. तर मित्रांनो, ते होऊ द्या, सुरुवातीला होईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक तुम्हाला उत्तम उदाहरण या ठिकाणी मी सांगतो. जेव्हा आपण घराची स्वच्छता करत असतो, तर स्वच्छता करत असताना काय होते, आपल्या अंगावर धूळ उडते. का उडते मित्रांनो? कारण की आपण स्वच्छता करत असतो आणि स्वच्छता जेव्हा करत असतो तेव्हा धूळ उडणं ही स्वाभाविक आहे. तसंच नामस्मरण करताना आपण आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं स्वच्छता करीत असतो आणि ती स्वच्छता करताना आपल्याकडून वाईट विचार येणं म्हणजे ते एक प्रकारची धूळ आहे आणि ती धूळ उडू द्या, काही हरकत नाही. काय होईल, एकदा होईल, दोनदा होईल, पण आपलं मन पुन्हा भरकटेल. तसंच घराची स्वच्छता करताना पण आपल्याला धूळ उडाली तर ती आपण बाजूला सारतो, पण घर स्वच्छच करतो. मग तसंच स्वामींचं नामस्मरण करताना वाईट विचार जरी आला, मन भरकटलं, तरी नामस्मरण सोडू नका. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ.